जय जय रघुवीर समर्थ. राम 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 राम. मनो नान्यत किंचित जरास्ति विश्वम सत्यम बाह्यम वस्तु मायोपकृतम आदर्शंतर्भाव समानश्य तुल्यम मया द्वैते भाती तस्मात् शिवोऽहम. चल, हा आहे अद्वैत पंचरत्न आदिशंकराचार्यांचा श्लोक आहे. अद्वैत पंचरत्न. त्याच्यामध्ये विषय असा घातलेला आहे त्यांनी की प्रत्येकजण उपासनेच्या मार्गाने जातो, उपासनेच्या मार्गाने जातो. शेवटी प्राप्त काय होतं ते ऐक. विषय समजला. प्रत्येकजण उपासनेच्या, पूजेच्या, धर्माच्या वाटेने जातो, पण प्राप्त काय होतं ते ऐक. तर पहिल्यामध्ये त्यांनी सांगितलं की पहिलं तर काय असेल, तर पहिलं प्रेम असेल तर देहावरचं आहे. देहावरचं प्रेम झालं की देहाचे इंद्रियावरचं प्रेम, पुन्हा त्याच्यात अंतःकरणामध्ये उठणाऱ्या लाटावरचं प्रेम, ठीक आहे. पुन्हा अहंकारावरचं प्रेम, म्हणजे थोडंसं कोणी अहंकार दुखवला की आपण त्याला तोडून टाकतो, आहे की नाही. जोडत नाही, तोडून टाकतो त्याला, खाली नाही ना, बस. हां. आणि मग असं होतं की ज्यावेळेस हा उपासना पूर्ण झालेल्या पुरुषाच्या संगतीमध्ये येतो त्यावेळी मग देह, पत्नी, पुत्र, भूमी, संपत्ती ह्याच्यापासून आपण अलिप्त कसं आहोत याची प्रचिती येते. आणि मग शेवटी त्याला कळतं शिवस्वरूप जो अंतरात्मा आहे तो साक्षीभूत आहे, तो नित्य आहे आणि तो मीच आहे. जसता ही निरव शांती आहे. पण या सगळ्याचं विस्मरण करून तुम्ही त्या अवस्थेत, त्या भावात जायला पाहिजे ज्या भावात हे लोक राहत होते. त्यांच्या भावाचा आपल्याकडे विचार आला पाहिजे, तेव्हा आपल्या भावाचा अभाव होतो. ठीक आहे. आणि मग त्यांच्यावर सहज प्रेम व्हायला लागतं. कसं तर म्हणतात की जसं शंकराचार्य म्हणतात की जसं साप कातण टाकून गेल्यानंतर कातणीचा विचार करत नाही, तसं आपल्या भावाचा विचार नाही, त्यांच्या भावाचा विचार करतो. आणि मग सर्व भ्रम नाहीसा झाल्यावर, जसं दोरी आणि सर्प, तो भ्रम नाहीसा झाल्यानंतर दोरी 1000 वेळा ओलांडतो पण साप आहे असं कधी वाटत नाही. तसं याच देहात राहतो पण मी तो देह आहे असं कधी वाटत नाही, आणि हे जग सत्य कधी वाटत नाही. राहतो ह्याच देहात, राहतो त्याच कुटुंबात, राहतो ह्याच जगात, पण हा भ्रम निराश होतो. थोडक्यात सांगतो, पंचरत्न आहे. मग त्याप्रमाणे गुरूंचा उपदेश त्याच्यामध्ये आज स्थिर झाल्यावर प्राप्त जो मी जीव आहे, मी तो आता मी जीव नाही. म्हणजे जीव म्हणजे प्राण, म्हणजे ते प्राण जाताना, जीव जाताना जसा संसाराला त्रास होतो तसा ह्याला होत नाही. मग कसा होतो तर मागे सांगितलं होतं, हातीच्या गळ्यातनं माळ तुटताना हत्तीला कळत नाही, हत्तीच्या पाठीवर बसलेली माशी उडून जाताना हत्तीला कळत नाही, तसं ह्यातनं जीव बाहेर जाताना त्याला काही कळत नाही. इतके अलवारपणे भगवंत त्याला शिवात विलीन करतो आणि ह्याला ज्ञान म्हणते. मग व्यावहारिक जगतामध्ये ते ज्ञान अनुसंधानात राहतं आणि जाताना ते ज्ञान शिवस्वरूपानं बाहेर पडतं. म्हणजे बाहेर कसं पडतं तर उद्या आपण इथून जाताना आपल्याच घरी जाणार हे आपल्याला माहीत आहे. मग ह्याचं काय दुःख आहे का? आणि त्याचा आनंद बी नाही. आपणच आपल्या घरी चाललोय, मग त्यात काय मोठं विशेष. ही किती सहजता आहे, तसं हे शरीर टाकतानाच असतं. किती छान सहज, खेद नाही, शोक नाही, पण एक स्थिती आहे. पुढं मग वस्तुता ह्या जगात राहत असताना वस्तूचा जो असा ह्या वस्तू व्यक्ती परिस्थितीचा जो आभास आहे
म्हणजे आता ही गेली झोपून. तुम्हाला सुद्धा झोपायचे, पण मला माझ्यात विचारलं तर माझी झोप नाही. मगाशी श्लोकामध्ये आपण ऐकलं होतं तिथं की रामदास म्हणे पावलो विश्रांती. ते मगाशी पूर्णाहुतीत आलं होतं ते. विश्रांतीला मी चाललोय आता, नाही का. सतत दुपारी का किंवा 1:30 वाजला 2 वाजला, तुम्ही जरा विश्रांती घ्या. आता तुम्ही झोपा म्हणत नाही, पावलो विश्रांती, पावलो विसावा. मग ही विश्रांती काय सांगते शंकराचार्य? हे म्हणते अज्ञानातून ज्ञानात गेलेल्याची ती एक विश्रांती आहे. अज्ञानातून ज्ञानात गेलो, आता शांत बस. मग काय बदलतं? नजर बदलते आणि प्राण बदलते. प्राण म्हणजे श्वास बदलते. जे श्वास मोहाच्या अधीन होते, चिंतेच्या अधीन होते, चिंतनाच्या अधीन होते, ते सगळे नष्ट होते आणि आरामशी त्यात प्रवेश करतो. अलगद प्रवेश कसा करतो? तर बाई आपल्या ओठ्यातलं बाळ जसं हळूच ह्याच्यावर ठेवते अंथरुणावर, ते कुस बदलतं फक्त. झोप नाही मोडत, तशी तुमची वृत्ती नाही कधी मोडत. अशी एक शांत त्याच्यात करवट होते, म्हणजे एक बाजू बदलतं. आणि त्यामुळं त्याला अनुभव असा येतो की जसं कातन म्हणजे साप नव्हे, कातन म्हणजे साप नव्हे, आणि दोरी म्हणजे बी साप नव्हे, तसं हे विश्व कधी खरं वाटत नाही. आता ह्यात दुसरा प्रश्न असा येतो की सर्प असल्याशिवाय तर कातन नाही. मग तो सर्प म्हणजेच माया आहे म्हटलं. सर्प म्हणजेच त्या मायेतून पडलेली कातन मोह आहे. पण तरी बी तो सर्प पुन्हा कधीच वळून कातनीकडे बघत नाही. तसं मायातीत झालेला पुरुष, सिद्ध पुरुष, पुन्हा कधी देहाकडे विषयाकडे बघत नाही. इतकी गोडावस्था येते. आणि ह्या अवस्थेमुळे त्याची त्याला शुद्धता जाणवते, त्याची त्याला पूर्णता जाणवते, त्याची त्याला नित्यत्व जाणवतं. मी शुद्ध आहे, पूर्ण आहे आणि नित्य आहे. जे अशुद्ध असेल ती शरीराची, मन, बुद्धी, इंद्रियाची, अंतःकरणाची, माझा त्याच्याशी काडीचा संबंध नव्हता, नाही आणि नसणार. पाप झालं देहानं, पुण्य झालं देहानं, आणि पाप पुण्याचं मला काय घेणं देणं नाही. मला काय पुन्हा यायचं हे नाही, कारण मी शुद्ध आहे, पूर्ण आहे, नित्य आहे. संपलं. त्यानं खोडून काढलं. मी शुद्ध आहे, नित्य आहे आणि पूर्ण बी आहे. मग परमार्थ म्हणजे काय? आपलं पूर्णत्व अनुभवायचंय. ठीक आहे ना. दुसरी गोष्ट, देवाला प्राप्त नाही करायचं. एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये देवाला प्राप्त नाही करायचं, देवाला ओळखायचे. ओळखी लहारी धन्य तो संसार. देवाला ओळखायचे, प्राप्त नाही करायचं. प्राप्त आहे. ओके. या प्रचितीनं काय होतं? या प्रचितीनं देवाची ना आपली प्रसन्नता एक होते, आणि आपोआपच सगुणात आपण देवाला प्रिय होतो, देव आपल्याला प्रिय होतो. आणि निर्गुणामध्ये ज्या तत्वात भगवंत आहेत त्याच तत्वात हो विराजमान असतं. मग देवाचं तत्व सच्चिदानंद रूप आहे, विश्वतुप्त्यादी घेतोय, तापत्रयी विनाशय, अशी एक त्याची स्थिती आहे. म्हणजे त्या स्थितीला, त्या प्रसन्नतेला तो प्राप्त होतो. पुढे म्हणले असा जो आत्मा शिवस्वरूप आहे. मग तो शिवस्वरूपच का म्हटलं त्या आत्म्याला? नाही का, ते लिंग आणि ते हे आपण त्याला प्रतिकात्मक मानतो, नाही का नाही. पण त्याला शिवच का म्हटलं? तर तो इतका पवित्र आहे की त्याला कोणी मलिनच करू शकत नाही. बस तुम्ही आम्ही तेच आहोत. तुम्हाला कोणीच, आपणच आपल्याला संभ्रमानं, भ्रांतीनं मलिन करतोय आणि मलिन मानतोय. खऱ्या अर्थानं आपण मलिन होतच नाही. आणि तसंच खऱ्या अर्थानं आपला मृत्यू होतच नाही. आपण विलीन होतोय आपल्या तत्वात.
पण मृत्यूला सत्य मानलं का? तुम्ही कुणाच्याही मृत्यूला जावा, तुमच्या डोळ्यातनं पाणी येतं, ते रडणं बिडणं बघून भावूक होता. ज्ञानीपुरुषाच्या डोळ्यात कधी पाणी येणार नाही. हां, निवृत्तीनाथांच्या डोळ्यात पाणी आलं होतं समाधीला जाताना. का आलं होतं माहिती आहे का? एक चांगला संघ होता ह्या मृत्यू लोकांत, तो आता गेला. संघाचं दुःख होतं, संघाचं, बाकी कशाचं दुःख होत नाही का? जसं बिलसरे बाबांनी सांगितलं होतं, एक चांगले हरिभक्त होते आणि त्यांचा मुलगा वारला. त्याचे काय म्हटले होते की मी आता तुम्हाला खरं विचारतो, म्हटले तुम्हाला दुःख झालं का? नाही म्हटले, सोबत चांगली होती ती गेली, एवढंच, बाकी काय नाही, सोबत चांगली होती. ठीक आहे. अशा अनुभवानं मग त्याला असं वाटतं मी जन्मलोच नाही ना. जसं मध्ये एक अखंडानंदांना नाही ह्यांना विचारलं होतं, उडिया बाबांना विचारलं होतं, तुमचा जन्म झाला, जन्माबद्दल तुमच्या काय सांगेल? तर ते हसायला लागले. तर म्हटले नाही, उत्तर सांगा की. म्हटले नाही, माझं हसणं हेच उत्तर आहे म्हटले. कारण शब्दात सांगता येत नाही तर तू कानातनं मी तुझ्या काय घालू? मला बघून जर तू ओळखत नसेल तर मग माझी शब्दानं ओळख काय होणार आहे हे सांगायचं होतं. माझ्यापाशी राहतोच, मला बघतो, तरी अशी ओळख नाही, मग मी शब्दानं ओळख तुला काय करून देऊ? हो, म्हणून हे जन्मणं, वाढणं, नष्ट होणं हे सगळे देहाचे नैसर्गिक धर्म आहेत आणि ते तुम्हाला प्रकृतीनं सांगितलेले आहेत. प्रकृतीनं, भगवंतानं सांगितलेले नाहीत. कारण भगवंतानं सांगितलं एकच तू माझा अंश आहे, संपलं. मग जे माझ्यात गुण असतील ते तुझ्यात आहेत, त्याचा वापर तू करत नाही, वापर करत नाही, आणि ते वापर नसल्यामुळे तुला अनुभव येत नाही. म्हणून हे कर्तृत्व भोक्तृत्व सुद्धा हे माझ्यामध्ये नाहीच. मुळेच मी, माझा एकच धर्म आहे आणि चैतन्य धर्म आहे, आणि तो आत्म्याशी संबंधित. आत्मा म्हणजे तिन्ही गुणांचा ज्याच्यावर फरक पडत नाही ते तत्व आत्म. आत्म, आणि ते आतच आहे बरं का निकम, ते आतच आहे. तसंच ते बाहेर आहे. आत आहे म्हणून त्याला आत्मा म्हटले आणि बाहेर आहे म्हणून त्याला परमात्मा म्हटले. बाहेर आहे तो कारण तो जगत व्यापत आहे आणि आपण आपल्याला व्यापलोय. आत्मतत्वानं आपण आपल्याला व्यापलोय. म्हणून आपल्याला साक्षात्कार झाल्यानंतर त्या परमतत्वात असलेल्या गुरुला, गुणातीत गुरुला जेवढा आनंद होतो तेवढा आपल्याला इतका होत नाही आनंद. का आनंद होत नाही? तर आपण आपल्याला प्राप्त झालोय, नाही का? आपण फक्त आपल्यालाच प्राप्त झालोय, पण आपल्या प्राप्तीचा त्याला आपल्या हजारो पट आनंद होतो. आणि मग समसुखत्व आल्यानंतर, म्हणजे दोघांचे अनुभव एक झाल्यानंतर मग आनंदाच्या पुढची स्थिती येते. आनंदाच्या पुढची स्थिती, त्याला मग ब्रह्मभूयाय कल्पते म्हणते, असं मत शंकराचार्यांचं. आणि म्हणून हे चैतन्य स्वरूप ज्याला म्हणतोय मी त्याला आत्माच म्हणतोय. ह्याची आता हा श्लोक घेतला होता त्याच्या पार्श्वभूमीसाठी हे सांगतो, ते कळावं म्हणून. हा श्लोक असा म्हणतोय, मगाशी सांगितल्याप्रमाणे. आता मी बाहेर बघतोय तर झाडं हलतात, ती वाऱ्यानं हलतात. वाऱ्यानं हलतात, पण ते वारं सुद्धा माझ्याहून वेगळं नाही, माझ्यापासून वेगळं नाही. म्हणजे इथं कुठलंही असं एक सत्य, विश्वाचं सत्य ते अस्तित्वात नाही, ते तत्वात आहे, अस्तित्वात नाही. शंकराचार्यांचं मत ते तत्वात आहे. ते तत्व ते त्याला सगळं भाग पाडते करायला, ठीक नाही? अच्छा, माझ्यात सुद्धा एक तत्व आहे आणि ते तत्व आहे म्हणून हे इंद्रिय त्या मार्गाने जायला भाग पडतात. हे सगळे बाह्य पदार्थ आहेत, हे सगळे बाहेर जे मी तुम्हाला बोलतोय म्हणते, जे मी तुम्हाला सांगतोय, हे सगळे बाह्य पदार्थ आहेत आणि ते माया कल्पित आहेत, मायेतल्या कल्पनेतले आहेत. ते मायेतल्या कल्पने, जसं आम्ही पिक्चर बघतोय, पण पिक्चर संपल्यानंतर नुसताच फक्त ती भिंत आहे किंवा पडदा आहे.
तसं त्या तत्वानंतर नुसतंच एक अंतःकरण आहे, पण त्या अंतःकरणामध्ये येणं नाही आणि जाणं नाही, सुविचार बी नाही आणि कुविचार बी नाही, अशी एक अंतःकरणाची निर्मळ स्थिती असते. नाही का? म्हणून रामायण म्हटले, मला असं निर्मळ मन दे की तिथे माझ्यात कुठे अहंकार, माया, अममता काही येऊ देऊ नकोस, आणि आलं तर ते तू घालव. म्हणजे ज्याप्रमाणे ते म्हणतात आरशामध्ये प्रतिबिंब दिसून येतं, प्रतिबिंब, पण बाजूला झालं तर आरसा एकटाच राहतो, आणि हा बाजूला झाला की हा बी एकटाच असतो. शंकराचार्य म्हणतात हे मला सांगण्याचं एक उदाहरण आहे, पण हे अद्वैत असंच आहे. आरसा निखळ एकटा आहे, हा निखळ एकटा आहे. तसं आपण सगळ्या कुटुंबात जरी असलो तरी खऱ्या अर्थानं म्हणायला कुटुंब माझं आणि मी कुटुंबाचा, पण आहे एकटाच. म्हणून शास्त्र म्हणतं यायचं बी एकट्याला, जायचं बी एकट्याला, राहता फक्त एकट्याला येत नाही, म्हणून हे सगळं कर्तव्याची ओझी वागवायची. आणि हे भासमान विश्व जे आहे ते अद्वैत स्वरूपामध्ये जे प्रवेश केलाय त्याच्यासाठी हा भास सुद्धा नाही. मग इथं लिहिलंय ज्ञानयोगामध्ये, राग द्वेषात्मक भावाचं जगत सत्य भासतं आणि अद्वैताने द्वैत विसरून जातं. अद्वैतानं द्वैत विसरून जातं, आणि राग द्वेष आहे, आकर्षण आहे, काय विकर्षण आहे, म्हणून हे जग सत्य भासतं. प्रमाण काय? अद्वैतात मला सुख नाही आणि अद्वैतात मला आनंद बी नाही. आनंद भोगण्यासाठी सुद्धा मला एक जागृती पाहिजे, ती जागृती बी माझ्याकडे नाही. नाही का? बापू म्हटले जागृत स्वप्न सुषुप्ती चेते, पण ब्रह्मानंद ती मस्ती लेते. ती मस्ती घ्यासाठी मला हे जागृत करावं लागतं. ब्रह्मानंद ती मस्ती लेते. मग त्यासाठी मला माघारी यावं लागतं. जसं तुका म्हटले, गोड तुझे मुख नित्य पाहावे. तुकाराम महाराज संत म्हणते, गोड तुझे मुख नित्य पाहावे, सुंदर ते ध्यान. आहे का नाही? हे सगळं अद्वैत, अद्वैती ते माझं नाही सुख. गोड तुझे नाम देवा, आहे का नाही? हे माघारी आले पुन्हा आणि भक्तीमध्ये विलीन झाले. मग काय म्हटले, नित्य पाहावे तुझं, ऐसे तरी करी मज. आता असं वाटतंय की डोळं बघितले की तू दिसावं, बाकी काय दिसू नाही. कुणाकडे बघू देत, तू दिसावं बस. कुणाकडेही बघू देत, पण दिसावं तूच. ऐशी करी मज, नित्य पाहावे तुझं, ऐसे करी तरी मज. मग त्यासाठी काय करायचं, तुझ्या अंतरीचे गुज द्यावे राय. ते काय दडले की नाही ते माझ्याकडे पाठव, तेव्हा मला ते तसं दिसेल. नाही काय? ज्या नजरेने गुरु जगाकडे बघते सांगितलं होतं, त्या नजरेने फक्त मला बघता यावं, बस काम संपलं. आणि पुढं द्यावे राय अंगसंग भीती घेता पाहून. म्हणजे आता असं वाटतंय की लांबनं तू दाखवतोस, पण जरा जवळनं मिठी बी दे की एकदा. बाकी सगळं म्हणतं घाली लोटांगण, आहे की नाही? पण हे तर ते नको मला, दे अंगसंग मला एकदा. खेव देऊन भेटीची ना माऊली म्हणले. किंवा आणखी एका ज्ञानेश्वरची एका ओळीत म्हटले, जसा तू पांडवांच्या बरोबर राहिलास तसा संकटकाळी माझ्या बरोबर राहत. मला एवढीच भूक आहे, माऊली म्हणते. आणि त्यांच्याकडे सुख आलं की तू निघून गेला काय, पण मी सुख नाही, मग संकटकाळी तुला मागतोय. म्हणजे मला सुखाची अपेक्षा नाही, संकटकाळी फक्त राहा. का? माझा धीर वाढवण्यासाठी बघतो, मी आहे तुझ्या बरोबर. नाही का? मग ते म्हटले भिवू नकोस, आहे तुझ्या बरोबर. नाही का? माझ्याकडे सांगितलं, ते म्हटले मी पाठीमाग आहे, पण भगवंत म्हणते अर्जुनला, मी शस्त्र नाही उचलणार, पण तुझ्या पुढे उभं राहणार. पण कसा राहणार? सारथी म्हणून. मग स्वतः शस्त्र झालाय ना, येईल ती शस्त्र स्वतः घेतली अंगावर. बस मला असं एक एखादी भेट दे,
आणि भीती घेता पांग. मग मी असं समजेन माझ्या साधनेचा पांग फेडला. नाही काय पूर्व म्हणतात नाही, माझ्या नातवानं पांग फेडला, तसं माझ्या साधनेनं पांग फेडला. की रात्रीचा दिवस दिवसाचा रात्र केली, मन लागत होतं नव्हतं काय होतं तरी सुद्धा मी हे केलं, आता माझा पांग फेटला. आणि मग काय आनंदाचे सर्वांग फिटे सद्गुरूचे. मग त्यांनाही असं त्या सद्गुरूला वाटतं की मी ह्यानं निवडला, मी ह्याला जो निवडला आणि माझा पांग फेडला हो. आणि शेवटचं काय, फिटे तुझे अद्वैत, फिटे तुझे अद्वैत. मग सरेल ती खंत, फिटे तुझे अद्वैत, मग सुरेल ती खंत, सरेल ती खंत. जन्म माराचा झाला अंत स्वानंदाचा. काय म्हणलं, फिटे तुझे अद्वैत मग सरेल ती खंत. मला एवढंच वाटत होतं की तू जो अशा ब्रह्मस्वरूपात राहतोस, आत्मस्वरूपात राहतोस, स्वस्वरूपात राहतोस, त्यातनं येऊन मला जी एक सतत एक खंत राहिलेली होती की मी जीव आहे, मी जीव आहे, मी जीव आहे, आणि मग हे शिवात रूपांतर कसं होईल, हे तू माझं सगळं पूर्ण केलंस. आता माझ्यापाशी काय आहे, तर माझ्यापाशी व्यक्त करण्यासाठी एक कृतज्ञता राहिली आहे, त्याच्या पलीकडे माझ्याकडे काय नाही. आणि ती कृतज्ञता मी कशी व्यक्त करतोय, तर भक्ती योगाच्या द्वारे. आले शंकराचार्य कशावर, भज गोविंद, भक्ती योगाच्या द्वारे. बस माळ चालले. म्हणून भगवंताने सांगितलं या गोष्टीचा तो अभ्यास कर. अभ्यास तू करतो या गोष्टी तो अभ्यास कर. आणि मग अभ्यासानं काय प्राप्त होत नाही ते मला एकदा दाखवून दे, सांग. म्हणजे अभ्यासानं प्राप्त होत नाही ते मी तुला करून दाखवतो. म्हणून इथे म्हटलं की मग तुझ्या मी आणि तूपणाची बोळवण होते, आणि मग धरावे एकपण अंगी सदा. धरावे एक पण मग अंगी सदा. मग असं होतं तू आणि मी आणि तू, असं दोन कधी राहत नाही, एकच होतं. निष्काम सेवा केली 3 वर्ष इथं लंगोटीवर सिद्धराने, निष्काम सेवा केली. त्याचं फळ त्यांना अद्वैतीचं दर्शन दिलं. मी जसा आहे तसाच तू आहे, आता तू इकडे निघ आणि तिकडे तुझं ते काय नाम वगैरे वाढव सगळं. तिकडे त्यांनी प्रस्थान केलं. म्हणून निष्काम प्रेमानं जगत भगवत स्वरूप त्यांना दिसू लागलं, समर्थ स्वरूप दिसू लागलं. मग आता तुझ्या वाटणीला काय आहे, तर तुझ्या वाटणीतला जे मला माझ्या वाटणीला आलं होतं तेच तुझ्या वाटणीला दिलं, दासत्व. मी रामाचा दास झालो आहे की नाही, आज तू सद्गुरूचा दास झालास. आता सद्गुरूच्या दासानं काय की सेवेनं त्याचं दासत्व अनुभवायचं असतं. सेवेनं दासत्व अनुभवलं की ते दासत्व त्यांना प्रिय झालं की ती दासत्व काढून टाकतात आणि सख्यत्व करतात. सकामे तो अहम, तो माझा सकाळ बस. आणि म्हणून जसं माऊलीने बोललं तेच भगवंतानी बोललं की अर्जुनाचं एक मोठेपण असं आहे की त्याने आवज्ञा कधी केली नाही, फक्त मत मांडले. आवज्ञा नाही केली त्याने कधी, मत मांडले. खरंच माझी इच्छा नाही युद्ध करायची, मला असं वाटतंय, मत मांडलंय फक्त. मग भगवंत म्हटले मग तुझं मत, तर मी माझंही एक मत मांडतो. आणि ते मत काय पुढं बघा. मत असं आहे, भगवंत म्हणते ज्ञानेश्वरी तोरली की हिथं अग्नी संपूर्ण जग जरी पेटवलं तरी आकाशाला काय झळ जाते का? सगळं जग जरी पेटलं, विश्व पेटलं तरी आकाशाला काय ते झळ असते का? तसं इथं कोणी जरी मेलं तरी तुला झळ कशाची आहे? कारण मरणारी मारणार आहेस तू, आणि अधर्माला मारणार आहेस तू. तुझ्याकडून धर्म जागाच राहणार आहे ना. पण तरी मी तुला कळेना म्हणून मी सांगत आलोय. आता तुला ते नकोच असेल पण तो ऐकून तरी तुला कळलं ना, ऐकून तरी तू शांत होतायस ना. मग शेवटी सांगावं लागलं की आता सर्व धर्मांपैकी आता सोड, हे धर्म बिर्म जाऊ दे, धर्माधर्म दोन्ही सोड.
नाही तुका म्हणले धर्माधर्म गेले विलया. मग काय पुढं काय सांगितलं, येथे पाहिजे विवेक. आता तू फक्त विवेक जागा कर. मग काय होईल, विवेक जागा झाला की हे ते वैराग्याचे प्रतीक. विवेक जागा होतो का नाही ते हे वैराग्याचं प्रतीक आहे. काय वैराग्य, असत्याला जवळ करत नाही आणि सत्यापासून बाजूला होत नाही. इथे पाहिजे विवेक, पण हे ते वैराग्याचे प्रतीक. पण यासाठी एक गुरुवर त्राटक असावं लागतं. म्हणजे सतत त्राटक म्हणजे समजलं का, जिथं बघ ते तेच 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 तेच. जसं रमानंद म्हणले की मी तुमच्याशी बोलतोय पण तरी सुद्धा मला हे राधानाम माझं दिसतंय समोर, राधानाम दिसतंय, किंवा मी रूप बी बघतोय हळूच तुमच्याकडे तुमच्याशी बोलतोय, तुमचं ऐकतोय, पण तरी मी तुमच्यात नाही. हे आपलंच आपण प्रमाण द्यावं लागतं, पण आपणच आपलं प्रमाण व्हावं बी लागतं. म्हणजे तसं जगावं लागतं. तसं मी अजूनमधून तुम्हाला सांगतो नाही, तुम्ही करोडो रुपये द्या, अरब खरबो द्या, काही द्या, पण मी चातुर्मास सोडू शकत नाही. बस संपलं. नाही, देव जरी येऊन सांगितलं का नाही ते सोड चातुर्मास, आपण जर गप्प नको. मग सेवेसाठी जर पुंडलिकानं उभं करून ठेवलंय तर आपण चातुर्मासासाठी का त्याला बाजूला ठेवायचं नाही? काय गेले, थांब, अजून सेवा संपलेली आहे, तर साजून चातुर्मास संपला, थांब. पुढं ह्यासाठी काय लागतं, मी हे सगळे श्लोकांचं थोडा एक टिप्पण करून ठेवलेलं आहे एका एका वाक्यात. त्यांचे 4-4 वाक्यातले श्लोक आहेत, मी एका वाक्यात घालून ठेवलेलं आहे तिथे. ह्यासाठी काय करावं लागतं, ह्यासाठी परिच्छिन्नता मोडावी लागते. म्हणजे आपण जे विस्कटलोय की नाही ते गोळा करावं लागतं आपणच आपल्याला. आपण झोपतो म्हणजे काय करतो, परिच्छिन्नता टाकतो आणि झोपी जातो. ज्या देहावर इतकं प्रेम आहे त्या देहाला बेवारस टाकून जायचं. उठला तर बरं, नाही, ही परिच्छिन्नता ती मोडावी लागते. त्यानं काय होतं, परिच्छिन्नतेत पुढे श्लोकात सांगितलं. म्हणजे घड्यापेक्षा माती किंवा भ्रम म्हणजे आकाशयुक्त. हे आकाश वेगळं नाही, म्हणजे वरचं आणि ह्यातलं आकाश हे काही वेगळं नाही. शंकराचार्यांचं उदाहरण आहे. मग त्याचं सारे एवढं सांगितलं. इथं आवरण भंग हे हवं आहे. आवरणभंग म्हणजे काय, हे घडा आहे, हा गडू आहे, हा तांबे आहे का नाही. मग ह्यातलं आकाश, यातलं आकाश, त्यातलं आकाश, वरचं आकाश, खोलीतलं आकाश. आकाशात काय फरक आहे, काय फरक आहे का. आपल्यातलं चैतन्य, गाढवातलं चैतन्य आहे का नाही, घोड्यातलं चैतन्य, गायतलं चैतन्य, चांडाळातलं चैतन्य, चैतन्यातला काय फरक आहे का. हा फरक मोडला म्हणून नाथाने गाढवाला पाणी पाजलं आणि प्रकट झाले शिवजी, नाही का. नामदेवाने कुत्र्याला रोटी चालली आणि प्रकट झाले पांडुरंग, आहे की नाही. आणि पुढे कुठेतरी प्रसंग गेला आणि बघितलं भूत, आहे की नाही, आणि समोर प्रकट झाले पांडुरंग. आवरण भंग झालं, एकाकार झाला. ते कसं आवरण भंग, शंकराचार्य म्हणते समुद्रावरची लाट किती बी मोठी असू देत, समुद्राला भीती वाटत नाही, बाहेर बघणाऱ्याला भीती वाटते लाटेची. समुद्राला भीती वाटत नाही कारण तो प्रशांत आहे आणि लाट शांतीच्या आनंदात खेळतीये. का माहिती आहे का, प्रशांत आणि शांत हे दोन्ही एकातच खेळतात. तसं जीव आणि ब्रह्म हे एकातच खेळतात. समजते ना निकम. दोन्ही लाट आणि समुद्रावरच लाट खेळते, पण समुद्र प्रशांत आहे आणि लाट शांतीचा खेळ खेळते. का, कडेवर जाऊन पुन्हा माघारी येते, पार होत नाही तिकडं. तसा माझा भक्त
भक्तीच्या वाटेनं जातो, खेळतो आणि पुन्हा ज्ञानात येतो. हे मारुतीचं उदाहरण त्या ह्याच्यात दिलेलं आहे हनुमंतरायांचं. कशात? रामायणामध्ये. वशिष्ठांनी विचारलं होतं ना की तू रामाची सेवा करतोस पण स्वतःला नेमकं काय अनुभव आहे तुझा? तर नाही का सांगितलं, शरीर रूपाने मी दास आहे, अमुक रूपाने मी बस बस अशा अनुभूती. मग काय होतं? विक्षेप मोडतो आणि साक्षेप होतो. साक्षेप समर्थांचा ऐकले ना तुम्ही कधी? ही ओवी आहे त्यांची. माझ्या भगवंतानं मला, माझ्या रामानं मला जो साक्षेप दिलेला आहे, त्यामुळे आता मी ब्रह्म नाही असा आक्षेप मुळीच नाही मला. मग विक्षेप मोडतो म्हणजे कुठल्याही प्रकारची मला आता आत तीस नाही, शंका नाही, अडचण नाही. मग काय होतंय? मी साक्षेपमध्ये गेलो. म्हणजे साक्षेप म्हणजे मला प्रत्यक्ष प्रमाण मी आहे. मला प्रत्यक्ष प्रमाण मी आहे, दुसरं कुणी नाही. आणि आता तो मी केवढा आहे? तर चुप. माझी व्याप्ती मलाच माहित नाही. नाही काय? जर भगवंत म्हटले मलाच, माझ्या नावाचं तुम्हाला काय मिळतं मलाच काय कळत नाही, तुम्ही राम 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 करत राहता. रामायणामध्ये रामानं सकाळी रामगुण गा, रामालाच माहित नाही कसं. असं भगवंतालाच माहित नाही आपण किती व्याप्त आहे. पुढं मग एक, सूर्य एक, आत्मा एक, किरण एक, ऐक नाही? किरण एकच, पण आपण म्हणतो किरण अनेक. तसं सुद्धा हे जीव सुद्धा एकच आहेत म्हटले. आणि माझ्याच रूपाने मी प्रत्येक जीवात प्रकटलोय. हे कसं? सूर्यवर आहे आणि एवढ्याशा बिस्कीतून किरण आले, पण सूर्य जाताना किरण निघून जातं. पण ते किरण जातं कुणात? सूर्यात. मग हा जीव जातो कुणात? जातो नाही, येतो कुणात? आपण म्हणतो जीव गेला, तो म्हणतो नाही, भगवंत म्हणतो जीव माझा होता, माझ्याकडे कुणाकडे जातो? माझ्याकडे. माझा आहे, माझ्याकडे येतो. मी माझा अंश म्हणून मी स्वीकारलंय ना. तो स्वीकार नाही तर नको स्वीकार, पण येतोय माझ्यात. तो नास्तिक असू दे नाही तर येतोय माझ्यातच. म्हणजे तो गठराव पडलेला असो नाही तर गंगेवर पडलेला असो, ते किरण येतंय कुणात? माघारी माझ्यात. तसंच हा खेळ, हा धर्माचा खेळ खाली चाललेला आहे. हा खेळ धर्माचा चाललेला आहे. आणि महान धर्मामध्ये बाकी जो माझा आहे तो स्वधर्मातला आहे. म्हणून स्वधर्मी निधनम. माझा भक्त स्वधर्मात खेळतो, बाकीचे सगळे धर्मात खेळतात. आणि धर्माच्या खेळामध्ये आता काय चाललंय तुम्ही बघतायच. इकडे करोडोचा, तिकडे करोडोचा, तिकडे करोडोचा भ्रष्टाचार. काय बस राम. अच्छा, पुढं ते तत्व पात्रवत नव्हे तर स्वगत असते. सगळ्यातलं सार एका श्लोकाचा एका वाक्यात ठेवलंय. ते जे तत्व आपण त्या तत्वाबद्दल आपण ऐकतोय आता, ते पात्रवत नव्हे म्हणजे तू पात्र झाल्यानंतर तुला ते तत्व देणार आहे असं नाही. ते तत्व दिलेलंच आहे, तुला दिलेलंच आहे, पण माझ्यापासून वेगळं करून नाही दिलेलं. जसं ते किरण आलेलं आहे पण ते तुटून इथं नाही आलेलं. ते बिचकी बघून आलेलं आहे. तसं एक मोह धरून ही जीव इथे आलेला आहे. मोह गेला की जीव माझ्यापाशी आला. मग मोह जाणे याचंच नाव मोक्ष सांगितलंय. निर्माण मोह जाणे म्हणजेच मोक्षाला प्राप्त होणे. मग कशाचा मोह? मोह कशाचा? भोगाचा आणि संग्रहाचा. संपला. दोनच मोह आहेत. आणि संग्रह असून भोगाई ना तर आपोआपच उपरती येते. नल. आणि पुढं
आत्मेयम यथावाकी. मग पुढच्या श्लोकात मग रूपांतर हाच त्याचा स्वभाव होतो. रूपांतर म्हणजे आता कसं, हे मी घातलंय, आता जाताना मी वेगळं घालणार, झोपताना वेगळं घालणार. तसं जीव जो 3 गुणातल्या ज्या ज्या प्रकारचा जसं जसं समोर येईल तसं तसं आपल्या भाषेचं आणि स्वभावाचं रूपांतर करतो. नाही, तसं रूपांतर करतो. बहिणीशी वेगळा, पत्नीची वेगळा, याच्याशी वेगळा, भावाशी वेगळा. हे भाषेचं रूपांतर आहे, किंवा तसं स्वभावाचं रूपांतर आहे, तसं जगण्याचं, बोलण्याचं, वागण्याचं रूपांतर आहे. मग रूपांतर हा त्याचा स्वभाव होतो. तसं भगवंत म्हणते, ज्या ज्या वेळेस माझा अवतार होतो त्यावेळेस मी रूपांतर करतो. रामाचाच कृष्ण होतो इकडे, आणि पुन्हा मूळ स्वरूपात नारायण होऊन मी तिथंच राहतो. मग माझ्या अनेक होतात. तिरुपती म्हणजे मीच आहे, हे मी म्हणजे तीच आहे, मी तेच आहे, मी किती किती आपले विभूती सांगितले ना, भागवतात बी आणि गीतेत बी. आहे का नाही? ओंकार मीच आहे, पिपळ मीच आहे, गंगा मीच आहे, हे मीच आहे. पण विनोद नव्हे, पण कुठेतरी असं सांगितलं का भगवंतानं ते गाढव मीच आहे? नाही सांगितलं, कुठंच नाही सांगितलं. का तर नाथ म्हटले, खराशी चंदन सर्पात दुग्धपान करू नये. का ते गाढव स्वतःला गाढव मानते, त्यामुळं मी का मानू? हा, ते गाढवच मानते स्वतःला. पण जीव आहे तर ते जीव ब्रह्म मानेल तरी, पण हे गाढव कधी बदलणारच नाही. विनोदाचा भाग जाऊ दे. हा, का तर पुढे सांगितलं, जे मलरहित आहे, मलरहित ती परमज्योती आहे. म्हणजे आपल्या घरातल्या दिव्याला काजळी, नाही का, देवाऱ्यात दिवाळा काजळी, इकडे तिकडे. पण त्या परमज्योतीला काजळी आली का कधी? सूर्याला काजळी आली का? नाही. आपण म्हणतोय नाही आली. नासा म्हणतोय त्याचे टपरे व्हायला लागलेत, आणि ते कधीतरी पडतील म्हणून त्यांना भीती येतात. कारण त्याच्यात सुद्धा कुठून तरी येतंय बरं का. पण ती एक परमज्योती जी आहे, कारण हे प्राकृत आहे ना, चंद्र सूर्य हे सगळं जे आहे प्राकृत आहे. जे प्राकृत आहे ते नक्कीच विकृत आहे. ती परमज्योती प्राकृत नाही. ज्योतिषाम परमज्योती सांगितली, आणि त्यालाच आपण अंश रूपानं आत्मा म्हणतोय. म्हणून त्याला परमज्योती. तर निरक्षीर वरदान कृपेने हे घडते. हा, मग कसं होतं तर जसं निरक्षीर विवेक समज ना, निरक्षीर, हा म्हणजे हंस पाणी आणि दूध वेगळं करतो, तसा मला प्राप्त झालेला माया वेगळी करतो. म्हणजे सत्य वेगळं करतो आणि असत्य वेगळं करतो. तांदूळ वेगळे, खडे वेगळे. पण जगतव्याप्त रूपाने ज्यावेळेस मी स्वीकारतो त्यावेळेस सत्य मीच आहे आणि असत्य मीच आहे. जीव मीच आहे गीतेत. हा, म्हणजे आपण स्वतंत्रतेने नाचतोय, आपल्याला सत्ता नाहीच मुळात. आपण आपली मनोदशा नाचवतोय आपली, पण तो म्हणतो मीच आहे तो. अच्छा, पुढं असं. आणि म्हणून जे असं अनुभव येते ते अविनाशी आहे. जे असा अनुभवताय ना तुम्ही, ते सगळं अविनाशी आहे. आणि जे अविनाशी आहे ते चिरंतन आहे, चिरंजीव आहे. चिरंतन आहे, चिरंजीव आहे. आणि पुढच्या श्लोक सांगितलं, पण ज्यावेळेस तेच रागद्वेषाला धरून येतं त्यावेळेस मग जग निर्दोषालाच बळी देतो. जग जे आहे ना, निर्दोषालाच बळी देतो. दोषी आहे त्याच्यापाशी जायला भीतो, निर्दोषालाच जग बळी देतो. मग तो काय म्हणतो, इथं सत्याला वाली. म्हणून श्रेष्ठ काय सांगितलं, सगळ्या तीर्थामध्ये ऐका, हे सगळा सार काढलेला आहे सगळ्या श्लोकातला एका वाक्यात. काय आता सांगतो बघा. लाकडाच्या अग्नीसोबत
जाण्याने लाकूडच अग्नीसारखे दिसते, त्याप्रमाणे आत्म्याच्या संगतीमुळे स्थूलही आत्म्यासारखे चैतन्यमय वाटते. याचं एका वाक्यात सार काढलेलं आहे. हे झालं पूर्ण त्याचा अर्थ. त्यातलं एक काय सांगितलं, संगम तीर्थ. म्हणजे अर्थ असा की अनेक तीर्थ आहेत, पण त्या सगळ्या तीर्थापेक्षा श्रेष्ठ तीर्थ काय असेल तर संगतीर्थ. तीर्थावर जाऊन तुम्हाला पुण्य मिळेल, आनंद नाही आणि मुक्ती नाही किंवा ज्ञान नाही. अज्ञानानं मुक्ती होते असं सांगितले उपनिषदाने. बुड्या मारून नाही, दान करून नाही, ज्ञानानं मुक्ती होते म्हणले. ज्ञाते तत्वा का संसारा. ज्ञान झाल्यानंतर संसार आहे, जाग झाल्यानंतर स्वप्न दाखव, अज्ञान झाल्यानंतर जग दाखव नाही. मग संगतीर्थ सर्वात श्रेष्ठ तीर्थ संगतीर्थ. शंकराचार्य वाचले बी आनंद येणार. हा चलो ठीक. पुढच्या श्लोकाचा अर्थ ते म्हणते, जाणणारा कधी जाणणारा नसतो व जाणणारा कधी जाणणारा नसतो, त्याप्रमाणे आत्मा कधी अनात्मा, देह जड पदार्थ नसतो आणि अनात्मा हा कधी आत्मा नसतो. आता ह्याला एका वाक्यात काय घातले तुम्हाला कळायचं की शेंगदाणा टर्पल हाच तो फरक आहे. शेंगदाणा कधी टर्पल नसतं आणि टर्पल कधी मग शेंगा खाऊन आपण टर्पल टाकतो, तसं आपलं काम झाल्यानंतर देह टाकून दे की काय बिघडते त्यात. फोलकट आहे की रे. असं असा ही चातुर्मासातला माल आहे सगळा. असं हातळत बसायचं आणि एकदम शांत त्यांनाच विचारायचं, नाही ह्याचा परिपूर्ण एका एवढ्यात अर्थ सांगा. म्हणजे समजा म्हणून असं गृहीत धरा तुम्ही निश्चित की ते पुरुष जातच नसते. तुम्ही फक्त त्यांना आवाहन करायचे, तुमच्यात संचारून घ्यायचे. तेवढा वेळ तुम्ही तेच व्हायचे. जसं एखादा नाटक पात्र करतो का नाही, तर त्यावेळेस तो तेवढाच तसाच होतो आहे की नाही. तो डाकू असेल, इन्स्पेक्टर असेल, काय असेल पात्र, तो तोच होतो आणि खाली आला की बदल होतो. चला ठीक असं तसं हे होतं. पुढं म्हटले, सूर्यप्रकाशामुळे ज्याप्रमाणे घडा, भिंत इत्यादी दिसतात, त्याप्रमाणे 3 प्रकारचे स्थूल सूक्ष्म कारण हे शरीर आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण. कारण आहे स्वभाव, सूक्ष्म आहे अंतकरण आणि जड आहे हे स्थूल. ठीक नाही. हे 3 दिसते तर याच शरीरात प्रकाशमान होतात. शरीरे ज्याच्यामुळे प्रकाशमान होतात तो मी आहे आणि तो मी या 3 शरीरापासून वेगळा आहे. याचा सार एका वाक्यात काय घातलं, असंगाचा संगी कोण आणि प्रश्नचिन्ह टाकले. असंगाचा संगी कोण, आकाशाचा कोण मित्र. कुठे चिकटलंच नाही ना ते. सूर्याला चिकटून घेणार, चांदण्याला चिकटून घेणार, चंद्राला चिकटून घेणार, नक्षत्राला चिकटून घेणार, पृथ्वीला चिकटून घेणार. असंगाचा संगी कोण, एका वाक्यात घातलं. असा तो मी अजन्मा अमान्य आहे. अमान्य आहे, मान नेण्यासाठी दुसरा लागतो. इथं असंगाला दुसरा कोण नाहीच ना. पण तरी भगवंताला गीतेत सांगणार, तुल्य निंदा सुधीर मौनी तथा मानापमानयो सुखदुःखे समे कृत्वा. हे सगळं सांगावं लागलं. पण इथं ते म्हणते नाहीच ना, अजन्माला अमानी आहे. नाही, अजन्म आहे, अमान्य आहे. ज्याला जन्मच नाही त्यांनी मान कोणाकडून घ्यायचा. ज्याला जन्मच नाही ना त्याला कोणाकडून मान घ्यायचा. बर पुढं म्हटले, पिठात गुळ घातल्यावर ते पीठ गुळासारखे आवडते. त्याप्रमाणे आत्म्यामुळेच तिने देह आत्म्यासारखेच आवडते म्हणतात. याला वाक्य काय घातलं, सत्यसंग भोग योग मोक्ष देतो.
पिठात गुळ घातल्यावर ते पीठ गुळासारखे आवडते, त्याप्रमाणे आत्म्यामुळेच तिन्ही देह आत्म्यासारखेच प्रिय होते. म्हणजे हे शरीर आवडते ना, अंतःकरण आवडते ना, स्वभाव बी आवडतोय ना. आपल्या स्वभावाला कुणी बी नावं ठेवते, आपण नावं ठेवतो का? नाही ना. हे इतके आवडीचे असते. तसं सत्यसंग भोग योग मोक्ष देतो. हे आत्मसत्य आहे म्हणूनच हे तिन्ही प्रिय झाले ना. तसं सत्याचा संघ आहे तो तुम्हाला भोग बी देतो, योग बी देतो आणि पुन्हा मोक्ष बी देतो. हे स्थूल सूक्ष्म आणि कारणात सांगितलं. भोग कोण भोगतं? स्थूल शरीर. हा, योग कोणाचा? अंतःकरणाचा. आणि मोक्ष कोणाला? हा मस्त, आज गुलाबजाम खाल्ले, आज वडा खाल्ला. हा, मोक्ष म्हणजे इच्छा तृप्त झालं, बस असं सांगितलं. आणि पुन्हा अजून कसं बोरोच आहे, रात उजडेल आणखी तिथं लय युवराज डायरेक्ट इथनं उठून भजनालाच जावं लागलं लय. 5-6 पाणी येतात. चला एवढं सांगतो, सार करू. हा, किती आनंद झाला. पिंजऱ्याला किती आनंद झाला. तसे जसं गुळाशिवाय गोडी नाही, तसे त्या सगळ्या वाक्य म्हणजे सार ठीक आहे ना, किंवा आता वाक्य वाचून दाखवत नाही. तसे जसं गुळाशिवाय गोडी नाही आणि गोडीशिवाय आनंद नाही, हे की नाही, तसं गुरुशिवाय मोक्ष नाही. वाक्य काय? प्राणी मात्राच्या भौतिक देहांना चेतना आत्म्याच्या योगाने लाभते, आत्म्याशिवाय त्यांना चेतना कशी प्राप्त होणार? तसं गुरुशिवाय तुला मोक्ष कसा मिळणार? अच्छा, मग नाना प्रकारच्या घड्यातच एक आकाश जसे भासून दिसते, त्याप्रमाणे नाना प्रकारच्या देहाच्या ठिकाणी मी एक वास करून राहतो. मग त्यालाच वाक्य घातलं, तोच एक अविनाशी आहे. कशात मी पाहतो दिसतोय, म्हणजे कुठल्याही पाणी असलं पाहिजे नाही का. मृत आत्म्यात चैतन्य शोधायला कुणी जात नाही, त्याला जाळूनच टाकतात, ठीक नाही. पण जे झोपलाय त्याला उठवता येतं. तसं तोच एक अविनाशी आहे. तीच एकमेव सजातीय सत्ता आहे, जी अविनाशी सजातीय सत्ता आहे. म्हणजे तो जिवंतालाच उठवतो, मेलेल्याला उठवत नाही. आणि मेलेल्याला जर उठवलं तो नक्कीच त्याचं अजून संपलेलं नव्हतं. जसं सच्चिदानंद बाबाला उठवलं, त्याचं सरलेलंच नव्हतं. ते आशीर्वादात अजून तसंच होतं, आशीर्वादात. पण तरी लोक म्हटले ते मेलेलं उठवलंय. ते म्हटले मी मेलेली उठवत नाही, जिवंताला जागा करतो. तुमच्या दृष्टीनं मेला होता, माझ्या दृष्टीनं मेलेला नव्हता. नारायण. असा मला अनुभव का आला? शंकराचार्य, असा मला अनुभव का आला? कारण मी अभोक्ता आहे. मी त्याचं श्रेय घेत नाही. अभोक्ता म्हणजे कळलं ना, मी खात नाही, है की नाही. एकदा अखंडानंद काय उड्या बाबांना विचारलं, अखंडानंदच लय मध्ये उड्या बाबांना विचारलं की तुम्हाला हे म्हणजे काय ते रबडी का काय बनवतात तिकडं युपीतनी? रबडी ना, ते साय काढून काय ते रबडी मलाई. हां, तर ते म्हटले फार गायची सेवा करून ते गायची अशी 7-8 दिवसात साठवलेली होती. मला कशी लागली? तर म्हटलं कुणी खाल्ली? आता 2 वाट्या ह्यानेच आणल्या. ते म्हटले खाल्ले कुणी? ऐकडे ते झालं ह्याच्यागत, दुर्वास ऋषींच्यागत. हां, दुर्वास ऋषींची इतक्या सगळ्या महिलांनी सेवा केलं आणि ते म्हटले की आम्हाला तिकडं पलीकडे जायचंय, तर ते काही यमुना वाट देत नाही. हां, तर ते म्हटले की दुर्वासानं जर दुर्वास त्या रसाशिवाय दुसरं काय खाल्लं असलं तर वाट देऊ नको, आणि नसेल खाल्लं तर वाट दे. आता म्हटलं आम्हीच तुला घातलं, तू खाल्लं की म्हणतो. ही एकमेव सजातीय सत्ता आहे. सजातीय सत्ता आहे म्हणजे सजातीय समजला एकच आहे. आणि एक पण ह्याने अनुभवलं का नाही, मी पुरुष आहे ना, मी पुरुष आहे, पण ह्याने अनुभवलं तर ह्याच्यापासून त्यांना भीती नाही. सजातीय आहे.
ठीक आहे ना. हे गोपीने अनुभवलं होतं, म्हणून गोपीना कृष्णापासून भीती नव्हती. म्हणून कृष्णच गोपी आहेत, गोपीच कृष्ण आहेत. म्हणले तू नसलास तरी चालतेचा. हा, वियोगात रडू तुझ्या, तसं नसलंच तरी चालतं. का बरं? कारण की मी गुणातीत गगन सदृश्य आहे. मी गुणातीत आणि गगन, विराट गर्भ कसा आहे तर गुणातीत गगन सदृश्य आहे. पण त्याला कुठला, आकाशाला गुण आहे का कुठला? कुठलाच गुण नाही, पण तरी निळं दिसतंय ते. तर गुण कुठलाच नाही, आणि जवळ गेल्यावर त्याचं निळे पण नाही. असं ठोस दिसतंय, असं लांबून ठोस दिसतंय, पण कशानं डोसलं तर त्याला भोग पडत नाही. अरे पण ते निळं भोर आहे, कुठं टोचल्यावर त्याला का पडलं पाहिजे नाही, पण त्याला भोग पडत नाही आकाशाला. काय एकदा काय झालं प्रसंग सांगतो. शंकराचार्य आपल्या शिष्यांच्या बरोबर चाललं होतं. तो दंड होता का नाही, त्या दंडानं का नाही ते अशी अशी वर करत होते, अशी अशी करत. तर तोटकाचार्य कधी काय प्रश्न करत नव्हते, ते फक्त बघायचे कौतुक म्हणून आनंद घ्यायचे. तर त्याला वाटलं ह्यात काहीतरी रहस्य असणार आहे बरं काय. हे असे वर ते दंड असतो ना त्याचा, तो दंड असा वर करतोय. हां, तर ते सुरेश्वराचार्य ते बाकीचे त्याने विचारलं मला, म्हटले काय करताय? तर म्हटलं मी थोडंसं भोग पाडतोय, काय त्यातनं वर जायला असतं. हे काय नाव त्यांचं, तोटकाचार्य हसायला लागले. तर तेवढे त्यांना थोडंसं गावंडळ समजायचं ना. म्हटले तुला हसायला काय मोठं काढल्यागत हसतोयच म्हणतो. तर शंकराचार्य म्हटले नाही त्यालाच कळलंय, तुम्हाला अजून कळलं नाही म्हटले. तर त्यांना विचारलं, म्हटले सांग रे मी भोग का पाडत होतो, भोग का पाडत होतो सांग. म्हटले नमस्कार कर, अहो भोग का पडतो सांग ना. म्हटलं नाही, अरे सांग ना भोग का पडत होतो. म्हटले नाही आम्ही बी तसंच करतोय. म्हणजे आम्ही व्यर्थ परिश्रम करतोय, तुम्ही संगतीत आहे आज साधन करतोय, व्यर्थ परिश्रम करतोय, भोग पाडतोय आकाशाला. म्हणून पहिला शब्द संग तीर्थ. आता कुठं आणखी जातो तीर्थला? बर करूया पूर्णावती थोडीशी. शेवट आला, छान आला शेवट. ऐका. हे सगळंच त्यांच्या हातात आहे. आपल्याकडून आनंदात आपला आनंदाचा आनंद ते घेतील, काय आपल्या आळसाचा बी आनंद घेतील. आणि शेवट बी कुठं आनंदात शेवट आणून ठेवला बघा. असा गुणातीत गगन सदृश्य आहे मी, गगन सदृश्य आहे का नाही, आलाय ना श्रुतीमध्ये, गुरुच्या स्तुतीमध्ये गगन सदृश्य. असा गगन सदृश्य आहे म्हणून मला चिरंजीव म्हणतात. कसं काय म्हणतात तर म्हणते ती फुले गळून पडल्यानंतर सूत काही नष्ट होत नाही. दोऱ्यातनं फुलं गळून पडल्यानंतर ते सूत नष्ट होत नाही, तसा देह नष्ट होण्याने मी नष्ट होत नाही, म्हणून मी चिरंजीव आहे. मग हे सप्त चिरंजीव म्हणतात का नाही, हे फक्त शास्त्रातले आहेत, बाकी सर्व चिरंजीव आहेत. मग सामान्य माणसं सुद्धा म्हणतात तुमचा कुठे गेला चिरंजीव? आता तो काय आत्मज्ञानी आहे का त्याला चिरंजीव कळला? तो म्हणतो चिरंजीव कुठे गेला? तो म्हणतो एकच होता मेला, एकच होता मेला, चिरंजीव कुठे गेला? म्हणून यालाच मायाभास समजावे. मायाभास म्हणजे तुम्ही आहात चिरंजीव, पण तुम्ही स्वतःला काय म्हणताय? आम्ही मृत्यू लोकात आहोत. कारण देवानं सांगितले का तर तुम्हाला भ्रमातून काढण्यासाठी सांगितले, आणि भ्रमातून तुम्ही ज्ञानाशिवाय निघू शकत नाही. किती बी माळावाडा नाही तर अनुष्ठानं करा, पण संगतीर्थाशिवाय तुमची, कळलं का हो?
हां, मग नमस्कार 10 वेळा घातला त्याला तरी फिटणार नाही. तुम्हाला जागा करून हे ऐकवलंय. असं जर तुम्ही ऐकलं असतं का नाही तर ऐकलंच असतं, म्हटलं डोक्यावरच ते म्हटलं असता. पण समोर बघताय म्हणून तुम्हाला आनंद येतोय. लक्षात येतं का? ही स्पंदन काम करतात नाही का? काय झालं माहिती आहे का? अखंडानंद आता आलेत बघा, आता आले अखंडानंद. ते म्हणले एवढं अरे बॅटरीच लागणं झाली आहे. त्यानं ठोकून ठोकून उलटी सरून करून बघितलं, सेल बी बरोबर आहे, सगळंच बरोबर आहे, सगळंच. मग लाग नका. बल्ब बी बघितला, बल्ब चेक केला, सगळं वायरिंग ठीक आहे, लाग नका. बटन बी दाबलं तरी लाग ना. त्याच्याकडेच दिले. म्हणले ते म्हणतो अहो खरंच लागणच. म्हणले काय करायचं? बरं बघू म्हणले आणि इकडं. आणि पुन्हा म्हणले अरे कसं लागल? हां म्हणलं शेलवरचं आवरणच काढलं नाही ना. हाय एवढंच, आवरणच काढलं नाही ना. आणि बॅटरी लागली. काय दुसरं एक त्यांनी उदाहरण सांगितलं. म्हणजे गुरुनी शिष्याला दिला, गुरुनी शिष्याला ते काय दिलं? ते परीस. हां म्हटलं तू 20-22 वर्ष सेवा केली, ही परीस ठेव आणि मी जातो आता. म्हटलं ठीक आहे. कुठे जाता? गंगा स्नानाला जातो. म्हटले 12 वर्षांनी माघारी येणार. 12 वर्षांनी. ह्याला म्हटले, ह्याला सांगितलं होतं कशाला बी लाव सोनं होतं, कशालाही लाव सोनं होतं. ह्यानं काय केलं की एक गुरु टाकला होता का नाही तिथं, जे परीस ठेवला होता, तर तिथं ते परीस पडला होता. पण त्यानं बघितलं, म्हटलं ह्याने सांगितलं कशालाही लाव सोनं होतं काय, तर ते कशालाही लाव म्हणजे लोखंडाला कुठेही लावतं सोनं होतं. तर ती लोखंडाचीच हांडी होती, त्यात टाकला होता. म्हटले हांडीच जर सोनं झालं नाही तर बाकीचं काय सोनं होतं ते? म्हटले शंका. 12 वर्षांनी बोलायला. म्हणजे तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही म्हटला होता हे सर म्हटलं नाही रे मी बरोबर बोललो होतो, याचं सोनं होतं. तर म्हटलं मग सोनं कसं काय नाही झालं? अरे सोनं मिळालं असतं तर तू गेला असतंच ना. म्हटले मग हो ते जाऊ द्या. म्हटले मी नाही तरी मी सोनं का नाही झालं मला सांगा. मग त्यांनी आत निंदा केलं. म्हटलं इकडे मी फडक्यात बांधून टाकला होता. परिसच होता पण फडक्यात बांधून टाकला होता. त्यामुळे स्पर्श करणार कसं? एक आवरण आहे, तसं आपल्यावर एक आवरण आहे. ते बाजूला झालं, काम संपला. ते चैतन्य विमल ब्रह्म मी आहे. शेवट जय जय. ते चैतन्य ब्रह्म विमल मी आहे. किती छान आहे. अजून लय पुढे 5-6 पाठ आहे ती. एका वाक्यात लिहिली आहे ती. आनंद काय घेतलाय त्यावेळेस आता काय सांगू बस. म्हणून शंकराचार्य म्हणजे अगदी अद्वैत मित्र बस खूप. आणि गुरुदेव बी आपले तेच म्हणतात, बाकीच कसं आनंद घ्या पण एक वेदांताशिवाय त्याची माझ्याशिवाय पूर्णता तुम्हाला येत नाही. तुम्ही तुमच्यात खेळायचं असेल तर वेदांताशिवाय आनंद नाही बस. ते हे वेदांत आपल्याला त्यांनी दिलं आहे. नमामि भगवत्पादम शंकरम लोक शंकरम. जय जय. सुखानं झोपा, लवकर उठा.